कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गेल्या 10 वर्षांपासून तयारी सुरू केली होती। महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला होता। पण आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारी मिळाली नसल्याने कोल्हापुरातील अनेक इच्छुक नाराज झाले आहेत। त्यातील काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करून उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत। अशा सक्षम उमेदवारांना हेरून जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी चौथी आघाडी स्थापन केली आहे। या पक्षाकडून आज दिवसभरात 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यामुळे या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे। सुमारे 10 वर्षांनंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होतीये। यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचना झाली आहे। त्यामुळे एकाच प्रभागात ओबीसी, अनुसूचित जाती, महिला आणि पुरुष या सर्वांनाच निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झाली आहे। तर इच्छुकांची संख्याही भली मोठी आहे। विशेषतः पक्षीय पातळीवर निवडणूक लढवल्यास निवडून येण्याची आशा असल्याने अनेक इच्छुकांनी प्रमुख पक्षांकडे मुलाखती दिल्या होत्या। भाजपकडे सुमारे 350 उमेदवारांनी मुलाखती दिल्या। काँग्रेसमध्ये 392, अजित पवार राष्ट्रवादीमध्ये 109, शिवसेना शिंदे गटात 159 आणि ठाकरे शिवसेना पक्षाकडे 40 उमेदवारांनी मुलाखती दिल्या। तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून 39 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या। महापालिका निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात समाधानकारक जागा मिळत नसल्याने आप आणि शरद पवार राष्ट्रवादी गट महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि तिसरी आघाडी तयार झाली। आता जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर महापालिका निवडणुकीत अनपेक्षितरित्या चौथी आघाडी केली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून डावलल्या गेलेल्या उमेदवारांशी जनसुराज्य शक्ती पक्षाने संपर्क साधलाय। त्यानुसार अनेक नाराज उमेदवार जनसुराज्यच्या गळाला लागलेत। या उमेदवारांना पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आला असून आज दिवसभरात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक काही प्रभागात चौरंगी असणार आहे। त्याशिवाय अनेक उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय। अर्थात छाननी आणि माघारीनंतर प्रत्येक प्रभागातील चित्र स्पष्ट होणार असलं तरी महापालिकेची निवडणूक प्रचंड चुरशीची आणि ईर्ष्येची असेल यात शंका नाही।